कोबीचा पराठा करण्यासाठी सगळ्यात आधी मी इथे गव्हाच्या पिठाची कणिक मळून घेतलेली आहे। यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ, थोडंसं मीठ, 1 चमचा तेल आणि लागेल तसं पाणी टाकून थोडंसं तेल लावून मळून घेतलेली आहे। ही कणिक आपल्याला 15 मिनिटासाठी बाजूला ठेवायची आहे। यामध्ये मी मैदा घातलेला नाही। आता आपण कोबीचं मिश्रण तयार करायला घेऊया। त्यासाठी कढई गरम करून त्यामध्ये 1 चमचा तेल टाकून घेतलेला आहे। त्यामध्ये चिमूटभर हिंग टाकूया। त्यात 1 चमचा जिरे फुलून द्यायचे आहेत। 1 चमचा हळद, कोबी बारीक चिरून घेतलेला आहे। चिरलेला कोबी 2 ते 3 वेळा पाण्यातनं धुवून निथळून घेतलेला आहे, तो टाकून घेऊया। त्यावर मी 1 चमचा साखर टाकून घेते। मी इथे आलं आणि लसूण यांचं वाटण करून घेतलेलं आहे, ते एखादा चमचा टाकून घेते। 1 चमचा धणेपूड, 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा तिखट, चवीनुसार मीठ, हातावर चुरून घेतलेला 1 चमचा ओवा। ओवा या मिश्रणात जर टाकायचा नसेल तर कणिक भिजवताना कणकेमध्ये तो टाकला तरी चालेल। आता गॅस मीडियम ठेवून हे सगळं आधी व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि थोडा वेळ परतून घेऊया। त्यावर थोडीशी चिरलेली कोथिंबीर घालून पुन्हा 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचं आहे मिश्रण आणि एका भांड्यात काढून ते गार करत ठेवायचं आहे। आता आपलं कोबीचं मिश्रणही तयार झालेलं आहे, कणिक मळलेली तयार आहे। पोळपाटावर कणिक घेतल्यानंतर पुन्हा 2 चमचे तेल टाकून ती व्यवस्थित मळून घ्यायची आहे। सगळ्यात आधी एका गोळ्याला आपण पिठामध्ये घोळवून त्याची मीडियम साईजची चपाती लाटून घेऊया। अशी ही चपाती आपण एका प्लेटमध्ये काढून बाजूला ठेवून देऊया। पुन्हा दुसरा गोळा घ्यायचा आहे आणि चपाती त्याची लाटून घ्यायची आहे। आता ही लाटलेली चपाती त्यावरती हे कोबीचं मिश्रण आपण ठेवून घेऊया आणि हे कोबीचं मिश्रण सगळ्या बाजूला आपण पसरून घेऊया। असं छान मिश्रण पसरून घेतलेलं आहे। आता त्यावर जी आधी लाटलेली जी चपाती होती ती ह्यावरती ठेवून घेऊ आणि सगळ्या बाजूनी हलक्या हाताने दाबून घेऊया। त्याच्या कडा अशा दाबून घ्यायच्या आहेत आणि या कडा आता फोल्ड करून घेऊया, जेणेकरून आतलं मिश्रण लाटताना बाहेर येणार नाही। असे या पद्धतीने कडा फोल्ड करून घ्यायच्या आहेत। आता यावर थोडंसं पीठ भुरभुरून घेऊया। पुन्हा उलटून दुसऱ्या बाजूनेही पीठ थोडंसं भुरभुरून घेऊया आणि आता अगदी हलक्या हाताने पराठा लाटायला सुरुवात करायची आहे। आता पराठ्यावर थोडंसं तेल टाकूया आणि सगळ्या बाजूला ते व्यवस्थित लावून घेऊया। हा पराठा टाकून घेऊया आणि गॅस आता इथे मी मोठा केलेला आहे। पराठ्यावर पुन्हा वरून आणि कडेला
थोडंसं तेल टाकून घेऊया. छान तेल असं व्यवस्थित पसरून घेतलं आहे, दोन्ही बाजूला पसरून घेतलेलं होतं आपण. आता उलटून घेऊया. 3 ते 4 वेळा पराठा आपल्याला उलटून घ्यावा लागेल. छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे दोन्ही बाजूनी. मिश्रण भरलेला हा पराठा खरपूस भाजून झालेला आहे. आता तो आपण डिशमध्ये काढून घेऊया. असाच आपण दुसरा पराठाही करून घेत आहोत. त्यावरही तुम्हाला आवडत असेल तर थोडंसं बटर टाकलं तरीही चालेल. असे हे दोन्ही पराठे तयार झालेले आहे. असा हा कोबीचा पराठा दही, लोणचं किंवा हिरवी चटणी अगदी सॉसबरोबरही चवीला खूप छान लागतो. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.